नमस्कार मंडळी, चांद्यापासून बांद्यापर्यंत, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशी गोवंशाची माहिती देणारे भारतातील पहिले मोबाईल ॲप म्हणजे खिल्लार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिल्लार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज आपण तळंदगे गावातली हा मुलाखतीचा शेवटचा भाग पाहतोय की हा चौथा भाग आहे जवळपास, आणि जवळपास 3 भाग पाहिले की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने गावातली सगळी खिल्लार पशु पाहण्यात आले याच्यामध्ये. तर तळंदगे गावातलं सर्वात मोठी गोष्ट, जर या गावाकडून कोणता आदर्श जर आपण घ्यायचा म्हणलं की जो प्रत्येक गावाने नक्कीच ही गोष्ट केली पाहिजे की तळंदगे गावाकडं त्यांची एकजूट असेल किंवा सगळे मिळून एकत्र काम करण्याची एक तळमळ असेल, ही आपल्याला ह्या गावाकडून दिसते. त्याचबरोबर देशी गोवंश खिल्लार सांभाळण्याची जी तळमळ आहे ती आपल्याला सर्वात जास्त दिसून आली. आणि हे दिसण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गावातले सगळेजण एकत्र येऊन, डॉक्टर असतील यांनी तर सर्वांनी काम केलंच, तर तरुणांनी गावातील जुने जाणकारांच्या कार्याचा मान सन्मान त्यांना करणं ही महत्त्वाची गोष्ट आहेच आहे. जसं आपल्या गावामध्ये जे जुने जाणकार आहेत त्यांनी याच्या अगोदर कशा पद्धतीने कामं केली, तर त्यांचा एक आपण छोटा का होईना सत्कार आपल्या गावामध्ये एकत्रित येऊन आपण नक्कीच केला पाहिजे. कारण आज प्रत्येक, आता जसं आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असताना आपल्या कामाची पोचपावती किंवा आपल्या कामाला कोणीतरी शाबासकी देणं, कोणीतरी कौतुक करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय ते काम पुढं घेऊन जाणं हे खरं तर सोपं नाही आहे. पण या तळंदगे गावामध्ये आपल्याला या गोष्टीचा एक सुंदर उपक्रम आपल्याला पाहायला मिळाला. त्या गावामध्ये असलेले डॉक्टर असतील तर त्यांनी त्या गावाला सहकार्य केलं पाहिजे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हे गाव. आणि आपल्या गावात असलेली खिल्लार गाय जास्त दूध कशी देईल याच्यासाठी तिचं योग्य ब्रीडिंग असेल, त्याचबरोबर तिला खुराक असेल, या गोष्टीवर तर आपण नक्कीच अभ्यास केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहरी भागाच्या जवळची जर गावं म्हणली तर तिकडं शहरी भागात किंवा शहरी भागाच्या जवळची गावं, तिथं खरं तर देशी गोवंश पाहायला मिळणे हल्लीच्या काळामध्ये तर अवघडच आहे. त्यामुळे या शहरी भागातल्या गावांनी आवर्जून अशा गावांचा आदर्श घ्यावा आणि कसं शक्य पद्धतीने आपल्याला या जी देशी गोवंशाचं संगोपन आहे या गोष्टी करता येतील. आणि या सर्व आपण नक्कीच बघितल्या पाहिजे आणि गावातील ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगणार की म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गाईला आपण एखादा वळू जेव्हा दाखवत असतो तर त्याच्यामध्ये खरं तर आपण जे मायक्रोचिप बसून जे ब्रीडिंगचा उपक्रम आपण जो हाती घेणार आहोत, की जो उपक्रम येत्या काही दिवसामध्ये आपण त्याचे सर्व कामकाज चालू झालेले आहे आणि ते कशा पद्धतीने राबवला जाईल या संदर्भातली खास माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. गाईचं दूध वाढण्यासाठी जेव्हा आपण एखादं वळू भरतो तेव्हा म्हणजे काही दुसऱ्या गोवंशांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेशन केलं जातं की या वळूचं किती लिटर दूध आहे, म्हणजे त्याच्या आईचं रेकॉर्ड असेल किंवा बापाचं तिकडचं रेकॉर्ड असेल, तर या सर्व गोष्टीचा अभ्यास केला जातो. तर ज्याच्यामध्ये 15 लिटर दूध असलेला वळू जर 5 लिटर दूध असलेल्या गाईला दाखवला तर हे चांगलं राईट आहे का रॉंग आहे, तर हे सांगायला गेलं तर रॉंग गणित आहे. 5 लिटर दूध देणाऱ्या गाईला 15 लिटर चा वळू नाही दाखवून चालणार. तिथे आपल्याला कमीत कमी 8 ते 10 लिटर दूध देणारा ची वंशावळ जी ब्लड लाईन आहे वळूची, तर ती लाईन आपल्याला त्या गाईला दाखवणं गरजेचं आहे. तेव्हा त्या गाईचं स्टेप बाय स्टेप दुधाचं जे हे ते वाढत जाईल. तर आता मग आपल्याला हे कसं कळणार की बाबा एखाद्या वळूचं रेकॉर्ड काय आहे किंवा कसं आहे, तर याच्यासाठी म्हणजे दुधाची वंशावळ जर आपल्या खिल्लार दूध देत नाही असं म्हणतात, तर ती का देत नाही, तर आपलं ब्रीडिंगमध्ये कुठेतरी नक्कीच चुकलं असेल तर याचा दुष्परिणाम हा दिसून येतो.
तर हे परत दुधाच्या वंशावळ आपल्याला किंवा दुधाची लाईन परत आणण्यासाठी खिलारची किंवा देशी वंशाची, याच्यासाठी आपल्याला त्या ठराविक पशुचं, त्या ठराविक गाईचं किंवा त्या ठराविक वळूचं आपल्याला त्याच्या कमीत कमी मागच्या 7 पिढ्यांची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि ही 7 पिढ्यांची माहिती असताना मग तिथं त्या पद्धतीने मग आपण जेव्हा गाई भरतो किंवा एखादा वळू दाखवतो, तर त्यावेळेस तो जो आपल्याला जो आपण म्हणतो की इनब्रीडिंग जे होतं, तर ह्या गोष्टी टाळल्या जातील. त्यामुळे आवर्जून आपण म्हणजे ही चिप, मायक्रोचिप बसवण्याच्या उपक्रमामध्ये हा सर्वात मोठा त्यातला फॉर्म्युला आहे की जेथे आपण ती जेव्हा एखादी चिप एखाद्या त्या पशुला बसू, खिलारला बसू, तेव्हा तिथून पुढचं त्याचं रेकॉर्डिंग चालू होईल. तिथून पुढे त्याचं रेकॉर्ड मेंटेन आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या पुढाकाराने आपण ते ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकातली बरीचशी मान्यवर मंडळी काम करत आहेत की ज्यांच्या सर्वांच्या टीमच्या माध्यमातून हा उपक्रम आपण होताना पाहणार आहोत. आणि एक गोष्ट जर आपण बघितली तर जुन्या काळात ऐकल्या गेलेले किंवा आत्ताही आपण जर म्हटलं तर मेहनतीचं, कष्टाचं काम करणारा गोवंश म्हणजे सर्वात पहिल्यांदा नाव घेतलं जातं ते म्हणजे खिलारचं. आत्ता जर आपण पाहिलं तर बैलगाडा शर्यत असेल, छकडी शर्यत असेल की ज्याला बैलगाडा शर्यतीला जवळपास दिवसाला 3 फेऱ्या असतील, छकडी शर्यतीला पण आता 3-3 फेऱ्या असतात, बैलगाडा शर्यतीला कदाचित 1, 2, 3 कोणताही फेरा असू शकतो. त्याचबरोबर तेरेबंदीची शर्यत आहे की जी कर्नाटक राज्यामध्ये होते, जिथं मोठी बैलगाडी असते त्याला चाक लॉक केलं जातं, म्हणजे ते चाक फिरणार नाही याच्यासाठी एक रॉड टाकला जातो लाकडी त्याच्यामध्ये, आणि ते बैलांनी ओढायचं असतं अंतर. तर किती त्या मिनिटामध्ये किती अंतर पार केलं त्याच्यावरून त्याचा नंबर ठरवला जातो. तर ती खरंच मोठी मेहनतीची शर्यत आहे. ते बैल जर आजपर्यंत जर तुम्ही पाहिले नसतील तर तेरेबंदीची जर शर्यतीतली बैलं पाहिली तर ती एवढी मापाने धिप्पाड आणि मोठी आहेत की जी पाहून तुम्ही म्हणाल की अरे नक्की ही कशा पद्धतीचे संगोपन आहे. जर ती बैल, आपली खिलार बैल जी आपण ही पाहतोय, जी आपल्या गोवंशाच्या याच्यामध्ये येतात, तर ती जर एवढं मोठं ओझं ओढत असतील, त्याचबरोबर काही काही जागी दगड देखील ओढण्याची स्पर्धा असते, कर्नाटक राज्यातल्या कुठेतरी आहेही, अजून आपण चॅनलची टीम तिथे पोचलेली नाहीये. तर त्याचबरोबर म्हणजे ही मेहनतीची, कष्टाची कामं करणारा गोवंश आहे, तर नक्कीच यांनी दूध तर त्याला त्याच्या आईचं, त्या गाईचं तर नक्कीच जास्त मिळालेलं असेल, कारण त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणजे त्याच्या अंगात तो गुण आलेला, त्यामुळे दूध हे नक्कीच होतं. जर तो मेहनतीचं, कष्टाचं काम एवढं करतोय तर नक्कीच त्याच्या अंगात त्याच्याकडं ती धमक येण्यासाठी त्यांनी त्या गाईचं दूध नक्कीच तेवढं जास्त त्याला मिळालेलं असणार. पण हल्लीच्या काळामध्ये कदाचित ते बंद झालंय, त्याच्यामुळं ब्रीडिंग चुकल्यामुळं कदाचित ते दूध आपल्याला वर्ण द्यायची गरज पडते. म्हणजे हा या गोष्टीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मग ब्रीडिंग प्रोग्राम जो आपण करतोय खिलारमध्ये तो का करणं गरजेचं आहे. आणि आज शर्यत क्षेत्रातली जी बैलं असतील तर ते म्हणतील की आमची बैलं वळू नाही किंवा काही नाही. तर आता छकडी शर्यतीतली बैलं आता नंतरच्या काही काळात किंवा आधीमध्ये देखील मालक 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं 1-2दा गाईला दाखवत असतात काही वळू. तर मग एखाद्या पळाऊ बैलाची वंशावळ टिकवण्यासाठी किंवा हा त्या बैलाची वंशावळ आहे किंवा त्याचं वासरू आहे, तर ह्या रेकॉर्डसाठी त्या प्रत्येकाने ते केलंच पाहिजे. आता त्याचबरोबर एखादा म्हणेल की बाबा समजा पुणे जिल्ह्यातला की आमच्या दावणीला असलेला बैल हा आमच्या बडवलेले असतात, तर मग आम्ही कधी त्याच्याकडनं वळू. तसं नाही, तरी पण त्या ज्या मायक्रोचिपचा एक फायदा असा पण आहे की ज्याच्यामध्ये ती बसवल्यानंतर समजा तुमची ही गाय वासरं समजा रानात चरायला जातात, डोंगरात चरायला जातात, सकाळी गेले आणि संध्याकाळी ते परत आलं नाही कोणत्या कारणास्तव, तर ते सध्या कुठं आहे हे माहिती करण्याचं काम देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हा GPS सिस्टम म्हणजे जी मायक्रोचिप आपण बसवणार आहोत, तर तो एक फायदा या बैलगाडा शर्यतीमध्ये होणार. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीमध्ये अजून एक गोष्ट आहे की म्हणजे सगळ्यांना रजिस्ट्रेशन मागे सरकारने कंपल्सरी केलं होतं, कानाला तो पिवळा बिल्ला लावायचा. पण बैलगाडा शर्यतीतल्या लोकांना अशी अडचण झाली की शर्यतीत पळत असताना बैलाच्या कानाला लावलेला पिवळा बिल्ला याच्यामुळे शर्यतीत पळवताना जू असेल किंवा दाव बांधताना असेल तर त्याला बरीचशी अडचण येत होती. त्याच्यामुळे त्या अडचणीपोटी बैलगाडा शर्यतीमध्ये कोणीच
हे नव्हतं लावत बिलला, त्याच्यामुळे देखील बऱ्याचशा त्यांना सरकारी स्कीम असतील किंवा काही गोष्टी त्यांना मिळत नव्हत्या. पण ही मायक्रोचिप बसवल्याने ती तुमच्या त्या पिवळी जी कानाला लावलेली पट्टी रजिस्ट्रेशनची, तर त्याचा हा दुसरा पर्याय आहे. त्याच्यामुळं तुम्ही मायक्रोचिप बसवून आपण तुमचं रजिस्ट्रेशन करतोय. त्याचबरोबर आता बऱ्याचदा तुमच्या बैलाचा विमा असेल तोही तुम्हाला निघणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन किंवा गव्हर्नमेंटचे फायदे हे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना याच्यातनं मिळणार आहेत. त्यामुळं हा आपण नक्कीच उपक्रम करूया. ती चिप बसवायची कशी किंवा काय, तर हे आपण या संदर्भातले व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला लवकरच शेअर करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हॉर्स, घोडे आणि डॉग लाईनमध्ये ह्या मायक्रोचिपचा वापर केला जातो. इवन तुमचे त्या क्षेत्रातले कोण फ्रेंड सर्कल असतील तर आवर्जून त्यांना विचारा, त्या मित्रमंडळींना, तर ते आवर्जून या गोष्टीचा फायदा किती महत्त्वाचा आहे, ती ब्लड लाईन किंवा ती वंशावळ मेंटेन राहणं हे किती महत्त्वाचं आहे. हे काही कुठल्या हौशेपोटी नाही, पण ती ब्रीडिंग लाईन तुमच्याकडे योग्य झाली पाहिजे. नाहीतर समजा आज हे पाहत असलेलं वासरू, समजा ह्याच्या मागच्या 7 पिढ्यांचं जर वंशावळ काढली, कदाचित ह्याची ब्लड लाईन कदाचित त्या वळूचीच कुठेतरी असेल त्या ह्याच्यातलं, आणि तेच जर ब्रीडिंग झालं किंवा करायला गेलं मग इन ब्रीडिंग होणार. तर यामुळे कुठे ना कुठे जेव्हा पैदास होत असते तर ह्या गोष्टीची कमतरता असल्यामुळेच आपलं ब्रीडिंग योग्य होत नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा हा घटक आपण येथे पाहणार आहोत. आणि तळणगे गावातला आता जवळपास आपण त्यांच्या गावामधली जवळपास त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये खिलार आलेली आपण पाहतोय. ती अशीच पाहत राहूया. आणि आता या गोष्टी करत असताना आपण आपल्या म्हणजे एकजुटीने काम करणं, आपल्या जुन्या जाणकार लोकांचा सत्कार करणं हे गावातल्या प्रत्येकाचं काम आहे. नाहीतर आज शर्यत क्षेत्रामध्ये पण पाहिलं तर चढाओढ भरपूर आहे, पण त्या गोष्टी काही कामाच्या नाही. आपण आपल्या सर्वांनी एकजूट राहून जास्तीत जास्त योग्य काम मार्गदर्शनाने, आपल्या आशीर्वादाने सर्वांच्या करणं किती गरजेचं आहे. की कारण आता हे क्षेत्र येत्या काही वर्षामध्ये बऱ्याचशा मोठ्या उंचीवरती जाणार आहे, की ज्याचं आपण उदाहरण येत्या काही वर्षामध्ये पाहू. आणि आज सर्वात मोठी आनंदाची गोष्ट की या तळणगे गावामधल्या या जुन्या जाणकार शेतकऱ्यांचा गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सत्कार केला. जे तरुण वर्ग असतील किंवा काय, की त्यांना देखील त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं कार्य की त्याचा आज नक्कीच कुठे ना कुठे त्यांना आज चांगलं याच्यातून अनुभव किंवा एक चांगलं वाटत असेल. खरं तर हे आपले खिलार क्षेत्रातले सुपर हिरोज आहेत असं आपण म्हणूया. कारण खिलार क्षेत्रामध्ये किंवा आपल्या देशी गोवंशामध्ये काम केलेल्या असे प्रत्येक गावामध्ये बरीचशी मंडळी आहेत की ज्यांचा याच्यामुळे आज देशी गोवंश गावागावामध्ये जपल्या गेलेला आहे. आणि मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार ॲप हे सोमवार 28 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. आयफोन आणि iOS या दोन्हीसाठी तुम्ही खिलार सर्च करा तुमच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती. ते नक्की हे करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतके गेले 6 ते 7 वर्ष झालं चॅनलची टीम कुठल्याही प्रकारची फी न आकारता हे कार्य करत आहे. पण तसं बरंचसं कठीण कार्य आहे. सगळीकडे फिरणं असेल, शूटिंग असेल, मेहनत पण भरपूर आहे. आपण चॅनलवरती तुम्ही गेल्यानंतर यूट्यूबवरती एक जॉईन बटन आहे. जर शक्य झालं तर आवर्जून तुमच्या परीने फुल ना फुलाची पाकळी किंवा जसं शक्य होईल तसं जॉईन करा. त्यातली जी अमाऊंट तुम्हाला सिंगल एकदाच पाठवायची तशी पाठवू शकता किंवा महिन्याची महिना काही ना काही तुम्ही हे करू शकता. तर ज्याची मदत ही आपल्या खिलार कार्यासाठी होणार आहे. तर अशाच प्रकारची अधिक माहिती आपण पाहत राहूया मंडळी. खूप खूप धन्यवाद.
आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.